नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द डिरेक्शन रेशोज ऑफ ए बी बार आर. डिरेक्शन रेशोज दिलेत. पॉइंट ए दिलेला आहे आणि ए पासून बी चं डिस्टन्स सांगितलेलं आहे 6 युनिट्स. तर पॉइंट बी फाइंड आउट करायचं आहे. युझिंग वेक्टर्स आपल्याला हे फाइंड आउट करावं लागेल. मग एखादा पॉइंट, एका लाईनवरचे दोन पॉइंट्स तुम्हाला माहिती आहेत, त्या लाईनचे डिरेक्शन रेशोज जर माहित असतील, त्यांचा वापर करून हा दुसरा पॉइंट बी हा फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. ते कसं फाइंड आउट करावं लागेल, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला पहिल्यांदा लिहू, मग त्याच्यामध्ये काय काय लागतंय ते आपण बघूया. द कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट at a distance t from a point x1, y1, z1 is, म्हणजे कोऑर्डिनेट्स बघा कसे आहेत, x1 प्लस मायनस l इंटू डी, एक मिनिट, कॉमा, y1 प्लस मायनस m इंटू डी, z1 प्लस मायनस n इंटू डी, where l, m, n are direction cosines of that line. हा फॉर्म्युला आहे त्याचा. मग आता तुमच्याकडे डिरेक्शन रेशोज तयार आहेत. बघूया त्याच्यावरून आपल्याला डिरेक्शन कोसाइन्स काढावे लागतील. गिव्हन दॅट डिरेक्शन रेशोज ऑफ ए बी बार आर -2, 2, 1, दॅट इज ए बी सी. मग याच्यावरून आपण पहिल्यांदा एक स्क्वेअर रूटची व्हॅल्यू काढून घेऊया, जी तुम्हाला सगळीकडे वापरावं लागेल. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर, म्हणजे हे 4 आणि 4 8 आणि 1 9, म्हणजे 9 चा स्क्वेअर रूट, हे येणार आहे 3. आता याच्यावरून आपल्याला डिरेक्शन कोसाइन्स काढावे लागतील. आता डिरेक्शन कोसाइन साठी त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. नाउ इट्स डिरेक्शन कोसाइन्स आर. थोडं सेव्ह करण्यासाठी जाते वेळ ह्याचा. L इक्वल टू A अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. M इक्वल टू B अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, आणि N इक्वल टू C अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. देअरफॉर L इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे -2 डिव्हायडेड बाय या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू आपण काढलेली आहे मगाशी 3. M इक्वल टू बी ची व्हॅल्यू आहे 2, 2 अपॉन 3. N इक्वल टू सी ची व्हॅल्यू आहे 1, 1 अपॉन 3. आता त्याच्यानंतर हा फॉर्म्युला मला वापरायचा आहे. आता त्यांनी बाकीचं काय काय दिलेलं आहे बघा. पॉइंट दिलेला आहे 415, तो घ्यायचा x1, y1, z1, आणि डिस्टन्स सांगितलेलं आहे 6 युनिट्स, ते घ्यायचं स्मॉल डी. 415 तेवढा लक्षात ठेवा. ए इज 4
5 that is equal to x1 y1 z1. त्यानंतर AB इक्वल टू 6 दॅट इज इक्वल टू स्मॉल डी. आता तो फॉर्म्युला वापरायचा आहे. मग x1 प्लस मायनस एल इंटू डी असा फॉर्म्युला येतो. आणि याच पद्धतीनं सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला काढाव्या लागतील. आता हे प्लस आणि मायनस याचं वेगवेगळं करून घेऊया आपण. मग तुम्हाला त्याच्यातनं 2 पॉइंट्स मिळतील. मग x1 प्लस एल इंटू डी किंवा हे दोन्ही एकत्र मांडूया, नंतर प्लस मायनस सेपरेट करूया, बघूया कसं होतंय ते. 4 ही x1 ची व्हॅल्यू प्लस मायनस एल आहे -2/3 इंटू डिस्टन्स आहे 6. सो दिस इज इक्वल टू 4 प्लस और मायनस इथे किती होणार, हे 3 2 6 होणार. 2 इंटू -2 ते येणार -4. मग याच्यावरून तो पॉइंट कसा येईल बघा बरं. देअरफॉर x1 त्याला आपण x कन्सिडर करू सरळ. 1 मिनिट. प्रत्येक वेळेला हे लिहित बसण्यापेक्षा दिस इज इक्वल टू एक्स डॅश करूया आपण याला. देअरफॉर एक्स डॅश इक्वल टू 4 प्लस -4 और एक्स डॅश इक्वल टू 4 मायनस -4. म्हणजेच एक्स डॅश इक्वल टू 0 येणार किंवा एक्स डॅश इक्वल टू 8 येणार. अशा तुम्हाला व्हॅल्यूज त्याच्यामध्ये फाइंड आउट कराव्या लागतील. ही एक झाली. आता असं सेम y ची व्हॅल्यू सोडवायची आहे. मग y साठी काय येणार बघा बरं. y1 प्लस मायनस m इंटू डी येणार. मग y1 किती आहे. y1 आहे 1. हे बघा येत आहे y1 1 आहे. प्लस मायनस m ची व्हॅल्यू आहे 2/3. डिस्टन्स आहे 6. सो दिस इज इक्वल टू 1 प्लस और मायनस हे 3 दुने 6 होणार. हे 2 दुने 4 होणार. म्हणजेच तुम्हाला इथं y डॅश इक्वल टू एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, डायरेक्ट लिहून टाका. देअरफॉर y डॅश इक्वल टू प्लस घेतलं तर 5 येते और y डॅश इक्वल टू मायनस घेतलं तर -3 येते. बघा लक्षात येते का. त्याच्यानंतर z1 प्लस मायनस m इंटू सॉरी n घ्यायचं इथं n इंटू डी येणार. सो दिस इज इक्वल टू z1 काय बघा बरं, तो पॉइंट 415 आहे आणि n किती आहे. n 1/3 आहे. 5 घ्यायचं आहे तिथं. 5 प्लस मायनस n ची व्हॅल्यू 1/3. त्यानंतर डी ची व्हॅल्यू 6. हे 3 दुने 6 होणार. सो दिस इज इक्वल टू 5 प्लस और मायनस 2 हे असेल. देअरफॉर झेड डॅश इक्वल टू एकदा प्लस घ्या ते येणार 7. एकदा मायनस घ्या ते येणार 3. देअरफॉर बी इज हा जो दुसरा पॉइंट बी आहे त्याच्या तुम्हाला 2 व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. बघा इथं सगळं 0 5 7 एक घ्यावं लागेल. 0 5 7 और इथं काय येणार बघा 8 -3 3. 8 -3 3 या पद्धतीने येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स whose direction cosines L, M, N satisfy the equations. हे एक इक्वेशन आहे आणि हे दुसरं इक्वेशन आहे. आता बघूया हे एल एम एन सोडवून सेपरेट तरी पहिल्यांदा फाइंड आउट करावे लागतील. त्याच्यावरून डिरेक्शन रेशोज आणि मग कॉस थिटा असं तुम्हाला सगळं चेक करावं लागेल. मग गिव्हन इक्वेशन्स आर. वेळ खायला लागले जास्त सेव्ह करण्यासाठी.
ठीक आहे, जे आहे ते आहे, आता त्याला काही पर्याय नाही आपल्याकडे दुसरा. गिव्हन इक्वेशन्स आर, पहिले इक्वेशन आहे 5l प्लस m प्लस 3n इक्वल टू 0, आणि दुसरे इक्वेशन आहे 5mn मायनस 2nl प्लस 6lm इज इक्वल टू 0. हे इक्वेशन पहिल्यांदा थोडं, ह्याच्यातून सहजासहजी मला m मिळू शकतोय. therefore m इक्वल टू मायनस 5l मायनस 3n, ही व्हॅल्यू मी दुसऱ्या इक्वेशन मध्ये वापरतोय. युझिंग धिस व्हॅल्यू इन अदर इक्वेशन, हे इक्वेशन आहे ते लिहून घेऊन त्याच्यामध्ये m च्या ठिकाणी हे वापरायचं आहे. ही जी व्हॅल्यू आहे m ची, त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. याच्यामध्ये m ची ही व्हॅल्यू वापरा. 5n m च्या ठिकाणी हे वापरायचं आहे. हे असेल. तर हे सिम्प्लिफाय करून घेऊया. यानात मल्टिप्लाय करा, इथं पण मल्टिप्लाय करून घ्या, काय काय होते बघा. मायनस 25ln मायनस 15n स्क्वेअर मायनस 2ln मायनस, यानं इथं मल्टिप्लाय करून घ्या 30l स्क्वेअर, इथं परत एकदा मायनस 18ln, दिस इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये हे सगळे मायनसच आहेत. ठीक आहे, पहिल्यांदा मांडून तरी घेऊ, नंतर बघू. मायनस 30l स्क्वेअर, यल स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा घेतोय, त्याच्यानंतर या 3 टर्म आहेत बघा एल एनच्या. हे किती होते बघा, 18 आणि 2 20 होणार. 20 आणि 25 म्हणजे हे होणार 45. 45ln, आणि हे एन स्क्वेअर आहे ते इथं घ्या. दिस इज इक्वल टू 0. याला मायनस 15 न डिव्हाइड करून घेतोय, त्यामुळे मायनस निघून जाईल आणि 15 न भाग घालवा. 2l स्क्वेअर 3ln, इथं 15 न डिव्हाइड केल्यानंतर फक्त n स्क्वेअर एवढंच येणार. मग 2 इंटू 1, 2 चे फॅक्टर्स पाहिजे, तेच येणार 2 आणि 1, ह्याच्यापेक्षा वेगळे काय फॅक्टर्सच येत नाहीत ह्याचे. मग इथे ऍडजस्ट करून घ्या आता. 2l स्क्वेअर प्लस 2ln प्लस ln प्लस n स्क्वेअर इक्वल टू 0. या पहिल्या दोघांच्यातून 2l कॉमन घ्या, म्हणजे इथं शिल्लक राहील l प्लस n. या दोघांच्यातून n कॉमन घ्या, इथं पण शिल्लक राहील l प्लस n. हे असेल. त्याच्यानंतर यांच्यातून l प्लस n कॉमन घ्या, म्हणजे शिल्लक राहील 2l प्लस n. दिस इज इक्वल टू 0. मग याच्यावरून तुम्हाला 2 पार्ट मिळतील. l प्लस n इक्वल टू 0 और 2l प्लस n इज इक्वल टू 0. म्हणजेच इथं तुम्हाला मिळेल l इक्वल टू मायनस n, और इथं मिळेल n इक्वल टू मायनस 2l. आता ही व्हॅल्यू घेऊन आपल्याला परत एकदा इक्वेशन 1 मध्ये यावं लागेल. हे बघा, हे इक्वेशन 1 आहे, एवढंच इक्वेशन. कॉपी करतो ह्याला.
ते आता मला इथं यूज करायचं आहे. इकडे खाली घेतोय त्याला. पहिली व्हॅल्यू घेऊया. युझिंग L इक्वल टू मायनस एन इन इक्वेशन 1. याच्यामध्ये वापरूया ते. इथं बघा बरं, एम इक्वल टू काय होणार त्याचं, एम इक्वल टू -5L आहे, तिथं एलच्या ठिकाणी -n वापरायचं. -5 -n -3n. देअरफॉर एम इक्वल टू काय येणार बघा, 5n -3n. देअरफॉर एम इक्वल टू 2n येणार. लक्ष देते का? मग ह्या पहिल्या इक्वेशन वरून काय, पहिलं तुमचं इक्वेशन एल इक्वल टू -n आहे, याच्यावरून -l इक्वल टू n येणार, आणि हे आहे m इक्वल टू 2n, याच्यावरून m अपॉन 2 इक्वल टू n येणार, आणि थर्ड डिरेक्शन कोसाइन घ्यायचा डायरेक्ट n. हे बघा कसं करायचं आहे ते, हे इम्पॉर्टंट. याचा अर्थ या सगळ्यांच्या राईट हँड साइड्स ज्या आहेत त्या सेम आहेत. म्हणजे मग डिरेक्शन कोसाइन्स काय येतील, देअरफॉर डिरेक्शन कोसाइन्स ऑफ धिस लाईन आर काय येणार, इथे येणार एल इक्वल टू -n, एन इक्वल टू -l. हे सगळे एनच्या फॉर्मॅटमध्ये. या तिघांच्याही राईट हँड साइड सेम तुम्ही कन्सिडर करू शकताय. म्हणजेच हे काय येणार, -l इक्वल टू, बघा की सगळी एनच आहेत, m अपॉन 2 इज इक्वल टू n येणार इथं. हेच मी असं लिहितोय, l अपॉन -1 m अपॉन 2. हे का गोंधळ करायला लागले, इक्वल टू लिहायचंय, मगाशी पण नाही लिहिलं. आणि इथे येणार n इक्वल टू 1, हे असं येणार. मग याच्यावरून तुम्ही त्याचे डिरेक्शन रेशोज लिहू शकता. देअरफॉर डिरेक्शन रेशोज ऑफ धिस लाईन आर -1 to 1, that is A1 B1 C1. या व्हॅल्यूज तुम्हाला इथे मिळतील. हे पहिल्या लाईनचे डिरेक्शन रेशोज होतील, -1 2 आणि 1. आता सेम हाच प्रकार परत एकदा ह्या इक्वेशन 1 मध्ये वापरायचं. मात्र आता काय वापरायचं आहे, m इक्वल टू 2n वापरायचं. बघा जरा परत एकदा आपण काय केलं होतं, m इक्वल टू 2n नाही, हे बघा इथं होतं. ही एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ती व्हॅल्यू मी इथं वापरली या इक्वेशन मध्ये. आता मला काय घ्यायचं आहे, n इक्वल टू -2l घ्यायचं आहे, आणि ते या इक्वेशन 1 मध्ये वापरायचं. काय वापरायचं लक्षात ठेवा, n इक्वल टू -2l. वाक्य लिहितोय तिचं, युझिंग n इक्वल टू -2l इन इक्वेशन 1, या इक्वेशन मध्ये वापरायचं. मग हे काय होणार बघा बरं, m इक्वल टू -5l हे आहे असंच राहील, -3 इंटू -2l हे असं येणार. मग आता हे आता सिम्प्लिफाय करूया, ह्याला आपण परत एकदा m इक्वल टू हे -5l हे मायनस मायनस प्लस 6l. therefore m इक्वल टू हे एलच येणार डायरेक्ट. बघा समजतंय का? आता तुम्हाला व्हॅल्यूज कशा कशा मिळालेल्या आहेत बघा. पहिले आपण डिरेक्शन कोसाइन्स कन्सिडर करतोय एल. दुसरं हे तुम्हाला मिळालेलं आहे n इक्वल टू -2l.
Therefore, direction cosines of required line R किंवा सेकंड लाईन म्हटलं तरी चालते. पहिलं मी यल कन्सिडर करतोय, त्याच्यानंतर आहे यम. यम ची व्हॅल्यू किती आलेली आहे? ती आलेली आहे यल. त्यामुळे हे एक काम करूया, हे जे काही दिलेलं आहे ते पहिल्यांदा आपण एकाच फॉर्मॅटमध्ये इथंच मांडून घेऊया, म्हणजे इक्वल टू लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे, काम करू. यल यम यन दॅट इज काय काय बघा बरं. पहिलं यल तसंच ठेवा. यम इक्वल टू काय आलेलं आहे? यम इक्वल टू यल आलेलं आहे. आणि एन इक्वल टू काय आहे? -2l. देअरफोर मग ह्याच्यावरून एल इक्वल टू काय येईल? -n/2 येणार. बघा कशा पद्धतीनं टर्म्स घेतलेल्या आहेत त्या. मग आता हे मी काय करतोय, हे सगळे डिरेक्शन कोसाइन्स हे व्यवस्थितपणे ऍडजस्ट करून घेतोय याच्यामध्ये. तर याच्यामध्ये यल इक्वल टू यम आहे आणि एन ची व्हॅल्यू -2l आहे. त्याच्यावरून यल इक्वल टू किती आलं? -n/2 आलेलं आहे. मग हेच तुम्ही देअरफोर यल इक्वल टू यम इक्वल टू -n/2 असं पण लिहू शकताय, कारण हे यल इक्वलच आहे. त्यामुळे ह्या दोन्हीसाठी एकदा यल लिहिलं, हे यम लिहिलं आणि यल इक्वल टू ही टर्म लिहिलेली आहे. ही फक्त टर्म मी अशी मांडतोय, l/1 m/1 आणि इथं घेतोय n इक्वल टू -2. हे इक्वेशन याच्यासारखं आहे. बघा आठवतंय का? याच्यामध्ये अंशामध्ये डिरेक्शन कोसाइन्स असतात आणि छेदामध्ये डिरेक्शन रेशोज मिळतात. देअरफोर डिरेक्शन रेशोज ऑफ सेकंड लाईन आर 1 1 -2 that is A2 B2 C2. हे तुम्हाला मिळालं, A2 B2 C2 मिळालं. असंच आपण वरती A1 B1 C1 पण लिहिलेलं आहे. हे बघा ते इथं आहे. तर हे एवढंच घेतोय कॉपी करून, कारण आता याच्यामधलं मला सोडवायचं आहे. करतो इथं इथं लिहून घेतोय. एक आता यांच्यातला अँगल जर मी थीटा कन्सिडर केला, लेट थीटा इक्वल टू acute angle between these two lines. Therefore, cos theta equal to हे काय येणार आहे? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 divided by square root of A1 square plus B1 square plus C1 square into square root of A2 square प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. आणि मला अॅक्यूट अँगल पाहिजे, त्यामुळे ह्याला मॉड टाकायचं. मग हा आपला नेहमीच फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे बघा? A बार डॉट B बार डिव्हायडेड बाय मॉड मध्ये A बार आणि मॉड मध्ये B बार यांचा प्रोडक्ट असं आहे. कॉस थिटाचा तोच फॉर्म्युला आहे, फक्त डिरेक्शन रेशोच्या फॉर्मॅटमध्ये डायरेक्ट असं येईल. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरायच्या. बघा काय काय होते. A1 A2 पाहिजे, इथे A1 आहे बघा, -1 × 1 दोन्ही व्हॅल्यूज आहेत समोर तुमच्या. B1 B2 2 × 1
प्लस C1 C2 1 into -2 divided by स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर इथं आहेत बघा हे तिघ पण -1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर इंटू सेकंड स्क्वेअर रूट मध्ये A2 B2 C2 चे स्क्वेअर आणि त्यांची बेरीज 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर आणि -2 चा स्क्वेअर. आता हे एवढं आपल्याला फक्त सोडवायचं आहे. आता याची काही गरज नाही आहे. हे मी इथनं काढून टाकतोय त्याला आता. तर हे पुढे सिम्प्लिफिकेशन करूया. therefore cos theta इक्वल टू मॉड मध्ये -1 +2 -2 डिव्हायडेड बाय मध्ये रूट मध्ये 4 आणि 2 6 येणार इथं √6 तसंच इथं पण √6 येणार. हे प्रोडक्ट मध्ये आहेत दोघं पण. हे हे कॅन्सल होईल. मॉड मध्ये मायनस आहे मॉड काढून टाका मायनस पण काढून टाका 1/6 येईल. therefore theta इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1/6 हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रूव्ह दॅट द अल्टिट्यूड्स ऑफ ए ट्रायंगल आर कनकरंट. हे विचारतात बरं का. हे असले क्वेश्चन जे आहेत हे 3 मार्काला यांच्या प्रूफ्स असतात. याच्या आधी आपण मेडियन बघितलंय त्यानंतर अँगल बायसेक्टर्स बघितलंय. हे आता अल्टिट्यूड्स आहे आणि याच्या पुढे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स पण आपल्याला बघायचं आहे. त्यामुळं कुठला प्रश्न विचारलाय ते पहिल्यांदा काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता अल्टिट्यूड्स म्हटले मग मी इथे एक ट्रायंगल तयार करतोय पहिल्यांदा. या पद्धतीनं याला नाव देतोय ट्रायंगल ABC. त्यानंतर अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे इकडून व्हर्टेक्स मधून समोरच्या बाजूला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणे. असेल इथे नाव देतोय तर DEF. त्याच्यानंतर हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला नाव देतोय H. हे सगळे परपेंडिक्युलर आहेत या पद्धतीनं. मग याच्यामध्ये आपण 2 परपेंडिक्युलर CH मध्ये इंटरसेक्ट करतात असं कन्सिडर करणार आहे आणि उरलेली तिसरी लाईन ही पुढच्या साईडला परपेंडिक्युलर असेल अपोजिट साईडला परपेंडिक्युलर असेल हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आपण त्या पद्धतीनं सुरुवात करूया. इन ट्रायंगल ABC AD BE CF are the altitudes. Now assume that AD and CF intersect at H. टू प्रूव्ह मग आपल्याला काय सिद्ध करावं लागेल. आता तिसरं कोण राहिलं बघा बरं. AD आणि CF तर घेतलं. BE पासेस थ्रू H हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. टू प्रूव्ह BE पासेस थ्रू H हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. याची प्रूफ सुरू करूयात आपण.
याच्यामध्ये पॉइंट एच ला मी ओरिजिन कन्सिडर करतोय, ते महत्वाचं आहे याच्यातलं. टेक एच ॲज ओरिजिन. त्यानंतर सगळ्यांचे पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करायचे. लेट ए बार, बी बार, सी बार, डी बार, ई बार, एफ बार आर द पोझिशन वेक्टर्स ऑफ ए, बी, सी, डी, ई, एफ respectively with respect to origin h. h ला आपण इथं ऑलरेडी ओरिजिन म्हटलेलंच आहे, त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू एच आपण यांचे पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करतोय. त्याच्यानंतर आता आपण पहिल्यांदाच काय कन्सिडर केलेलं आहे, एडी आणि सीएफ परपेंडिक्युलर आहेत. बघा इथं एडी येत आहे, म्हणजे एच ए बार इज परपेंडिक्युलर टू बी सी बार. मग जर हे दोन व्हेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर यांचा डॉट प्रोडक्ट 0 येणार. देअरफॉर एच ए बार डॉट बी सी बार इज इक्वल टू 0. आता एच ओरिजिन आहे, त्यामुळे एच ए बार म्हणजेच फक्त ए बार येणार, आणि बी सी बार म्हणजे काय येणार, सी बार मायनस बी बार. दिस इज इक्वल टू 0. देअरफॉर ए बार डॉट सी बार मायनस ए बार डॉट बी बार दिस इज इक्वल टू 0. मग त्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन मिळेल ए बार डॉट सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. येणार इक्वेशन नंबर 1. आता दुसरं काय कन्सिडर केलेलं आहे बघा, आपण सी एफ घेतलंय, म्हणजे हा एच सी आणि त्याच्या पुढची साईड साईड कुठली आहे, ए बी. एच सी बार इज परपेंडिक्युलर टू ए बी बार. एच सी बार is perpendicular to AB bar. Therefore, HC bar dot AB bar, this is equal to 0. Therefore, C bar dot B bar minus A bar is equal to 0. Therefore, हे डॉट प्रोडक्ट करून घ्या, आता सोडवून घ्या तो, म्हणजेच इथं काय येणार, सी बार डॉट बी बार मायनस सी बार डॉट ए बार इज इक्वल टू 0. यालाच तुम्ही असं लिहू शकताय, हे ए बार डॉट सी बार एका बाजूला घेतोय, डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह आहे, त्यामुळे सी बार डॉट ए बारच्या ठिकाणी ए बार डॉट सी बार ते इकडे घेतलं, आणि इथं कोण आहे, सी बार डॉट बी बार आहे, मी आहे असं इथं ठेवतो. तर फ्रॉम 1 and 2 चेक करा, एल एच एस सेम आहेत, त्यामुळे आर एच एस सेम होतील. देअरफॉर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू सी बार डॉट बी बार, तर पुढे कंसात लिहून ठेवा, फ्रॉम 1 and 2 हे घेतलं आपण तिथं. आता ह्या दोन्ही टर्म्स एका बाजूला घ्या, म्हणजेच हे असे येणार, ए बार डॉट बी बार मायनस सी बार डॉट बी बार दिस इज इक्वल टू 0. तर याच्यातून बी बार कॉमन घ्या बाहेर, बी बार डॉट ए बार मायनस सी बार, बी बार म्हणजेच आहे एच बी बार आहे, डॉट ए बार मायनस सी बार म्हणजे तो कोण आहे, सी ए बार येतो तो. थांबा, त्याला आता पूर्ण प्रोसेसिंग सुरू आहे त्याचं. झालं प्रोसेसिंग, या सी. जरा बघा बरं डायग्राम मध्ये एच बी बार कुठं येते,
हे एच बी बार आहे, म्हणजेच ते बीई बार आहे आणि परपेंडिक्युलर टू ए सी बार आहे. पहिल्यांदा ते एक लिहूया वाक्य. Therefore, HB bar is perpendicular to CA bar. मग एच बी बार म्हणजेच बीई आहे ते. देअरफोर बीई परत एकदा पाहिजे असलं बघून घ्या. तेच पुढं बीई आहे का नाही चेक करा. बघा एच बी बार आहे म्हणजेच बीई परपेंडिक्युलर टू ए सी आणि एच मधूनच ते पास होते. देअरफोर बीई is perpendicular to AC and passes through H. Therefore, the altitudes AD, BE, CF are concurrent. आणि हा जो पॉइंट ऑफ कन्करन्स आहे एच अँड पॉइंट ऑफ कन्करन्स एच इज कॉल्ड ऑर्थोसेंटर. त्यामुळे हे नाव पण लक्षात ठेवा. तर याच्यातला याच प्रकारचा अजून एक क्वेश्चन आहे, तेवढाच एक पॉइंट राहिलाय आपला. Prove that the perpendicular bisectors of a triangle of a triangle are concurrent. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे साइड्सचेच असतात, त्यामुळे तुम्हाला ट्रायंगल कन्सिडर करून त्यांच्या साइड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स घ्यावे लागतील. ट्रायंगल तयार करतोय मी इथं. या पद्धतीने ट्रायंगल घेतलेला आहे. परत एकदा तेच नाव ट्रायंगल एबीसी. आता काय करायचं आपल्याला, यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे. मी इथं त्यांचे मिड पॉइंट कन्सिडर करतोय अप्रॉक्सिमेटली. आणि ह्या ज्या परपेंडिक्युलर बायसेक्टर्सच्या ज्या काही लाईन्स आहेत, इथे एक लाईन दाखवतोय अशी, त्यानंतर इथे एक लाईन दाखवतोय आणि इथे एक लाईन दाखवतोय अशी. हे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स जरा फक्त व्यवस्थित तेवढे ऍडजस्ट करतो इथं. हे एका ठिकाणी इंटरसेक्ट होतात मी असं कन्सिडर करतोय. इथला जो पॉइंट आहे तो पॉइंट घेतोय डी, इथं पॉइंट घेतोय ई आणि इथं घेतोय एफ. या पद्धतीनं डायग्राम कम्प्लीट होईल. मग हे मिड पॉइंट्स आहेत कारण परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहेत. मग हे तुम्ही असे घेऊ शकता इथं या पद्धतीनं. आणि हा जो पॉइंट आहे तो पॉइंट ओ कन्सिडर करू. सो इन ट्रायंगल एबीसी, आता प्रूफ वगैरे बघूया आपण कशा पद्धतीने आहे ते. ओ डी, ओ ई, ओ एफ आर perpendicular bisectors of sides. तर कोण कोण आहेत बघा ओळीनं, बी सी, ए सी अँड ए बी.
रिस्पेक्टिव्हली. आता याच्यातले दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर ओ मधून पास होतात असं आपण कन्सिडर करू. Assume that OD and OE pass through O. हे आपण असं गृहीत धरूया. मग आता आपल्याला काय सिद्ध करावं लागेल बघा. टू प्रूव्ह काय घेतले आपण, ओडी आणि ओई घेतले. ओ एफ पासेस थ्रू ओ असं कन्सिडर करावं लागेल. आता सुरुवात करूया त्याच्यामधले. मग हे सगळे कोण आहेत, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहेत. त्याचा अर्थ डी ई एफ हे मिड पॉइंट्स असणार. त्याच्या आधी अजून एक काम करूया. विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ या सगळ्यांचे पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करूया. Assume that तेच उजाडलं त्याला परत. ठीक आहे. Assume that A bar, B bar, C bar, D bar, E bar, F bar are the position vectors of points A, B, C, D, E, F respectively with respect to origin O असं कन्सिडर करतोय. आता ओडी परपेंडिक्युलर टू बीसी, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहे, त्यामुळे तुम्ही इथं असं 90 डिग्री अँगल पण यांची दाखवू शकताय. मग पहिलं घेतोय ओडी बार इज परपेंडिक्युलर टू बीसी बार. त्याच्या आधी अजून एक काम करूया. मिड पॉइंट्स आहेत सगळे. डी ई एफ आर द मिड पॉइंट्स. ते करावं लागेल, त्याशिवाय पुढे जाऊन पण काय उपयोग होणार नाही. डी ई एफ आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड्स. बघा बरं, BC, AC and AB respectively. BC, AC, AB respectively by midpoint formula. मिडपॉइंट फॉर्म्युला वापरून घ्या. डी बार इक्वल टू येणार बी बार प्लस सी बार ऑन टू. कुणाचा मिड पॉइंट आहे बघायचं, त्यांचे पोझिशन वेक्टर्स फक्त वापरायचे तिथे. ई बार इक्वल टू ए बार प्लस सी बार डिवायडेड बाय 2 आणि एफ बार इक्वल टू ए बार प्लस बी बार डिवायडेड बाय 2. आता एक एक घेऊया आता वाक्य. ओ डी परपेंडिक्युलर टू बी सी. OD bar is perpendicular to BC bar. Therefore, OD bar dot BC bar equal to 0 and therefore D bar dot C bar minus B bar is equal to 0 and त्याच्यातलं डी बार इथं तयार आहे बघा. बी बार प्लस सी बार अपॉन 2 डॉट सी बार माइनस बी बार इज इक्वल टू 0
देअरफॉर हे 2 इकडं उजवीकडं 0ला पाठवून देतोय आणि इथे येणार सी बार प्लस बी बार डॉट सी बार मायनस बी बार हे असे येणार. ऍडजस्ट करायचे किरकोळ. हे सोडवून काय होणार, सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू 0. देअरफॉर सी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर. हे झालं इक्वेशन नंबर 1. तर हे कुठलं घेतलं आपण, ओडी बारचं घेतलं. आता घ्यायचं आहे ओ ई बार. बघा बरं, ओ ई बार परपेंडिक्युलर टू ए सी बार. ओ ई बार इज परपेंडिक्युलर टू ए सी बार. सेम याच पद्धतीने सोडवायचं. देअरफॉर ओ ई बार dot AC bar. This is equal to 0. Therefore, E bar dot C bar minus A bar equal to 0. जरा बघा बरं, E bar काय आहे हे बघायचं आहे. A bar प्लस C bar अपॉन 2 आहे. वापरायचं. A bar प्लस C bar अपॉन 2 पाहिजे असेल तर याला स्क्वेअर ब्रॅकेट पण इथं टाकून घ्या या पद्धतीने. हे 2 इकडे पाठवा म्हणजे इथे येणार सी बार प्लस ए बार डॉट सी बार मायनस ए बार. दिस इज इक्वल टू 0. हेच काय होणार, सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 0. देअरफॉर सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता ह्या दोन्ही इक्वेशन्स वरून तुम्ही काय लिहू शकता बघा बरं, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर असं लिहू शकताय. देअरफॉर बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर हे असं येणार. मग ते बी स्क्वेअर सॉरी ए स्क्वेअर इकडे घ्या. तर रिव्हर्स प्रोसेस करायची सगळे हे असे. मग हेच तुम्ही असं लिहू शकताय. रिव्हर्स ऑर्डर मध्ये जायचं सगळं. दोन्ही बाजूला 2 न डिव्हाइड करतोय ते 2 ह्याला देऊन टाकणार. म्हणजे इथे येणार ए बार प्लस बी बार अपॉन 2 येणार डॉट तर बी बार मायनस ए बार इक्वल टू 0. आता हे बघा बरं, ए बार प्लस बी बार अपॉन 2 कोणासाठी लिहिलेलं आहे तुम्ही इथे बघा, एफ बार आहे ते. देअरफॉर एफ बार डॉट बी बार मायनस ए बार is equal to 0. Therefore, OF bar dot AB bar is equal to 0. Therefore, OF bar is perpendicular to AB bar. बघा, तेच प्रूव्ह करायचं होतं का आपल्याला, चेक करा. टू प्रूव्ह दॅट आपण लिहिलेलं आहे बघा, हे बघा येत आहे. हे OF बार या AB बारला परपेंडिक्युलर आहे, शिवाय ते पॉइंट O मधून पास पण होते. देअरफॉर OF passes through O. Therefore, the perpendicular bisectors OD, OE, OF pass through O. Therefore, the perpendicular bisectors of a triangle
are concurrent, and this point of concurrence is called circumcenter. जर लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणची काय नावं आहेत, सर्कम सेंटर कुठं, ऑर्थो सेंटर कुठं, इन सेंटर कुठं, सेंट्रॉइड कुठं, व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण ह्या सगळ्यांचं परत एक प्रॉब्लेम आहे. बघूया याच्यामध्ये कधी येतोय तो. अजून एक थोडासा वेगळा प्रॉब्लेम याच्यामधला पण बघूया. सोपं आहे पण परीक्षेमध्ये विचारतात, त्यामुळे बघून घ्या. इफ अल्फा बीटा gamma are the angles made by a line with coordinate axis, then prove that. याच्यामध्ये दोन गोष्टी विचारतात. एक आहे साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा, दिस इज इक्वल टू 2. आणि दुसरं एक आहे कॉस 2 अल्फा प्लस कॉस 2 बीटा प्लस कॉस 2 गॅमा इज इक्वल टू -1. मग जर हे डिरेक्शन अँगल्स असतील, म्हणजे अँगल मेड बाय द लाईन विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस, याच्यावरून तुम्ही त्यांचे डिरेक्शन कोसाइन्स लिहू शकता. आणि त्या डिरेक्शन कोसाइन्स मधला तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. मग हे प्रूफ्स बघूया आपण काय काय आहेत ते. अल्फा बीटा गॅमा हे अँगल्स सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला रिलेशन त्यांच्यातलं माहिती आहे, ते मांडूया डायरेक्ट. वी नो दॅट cos square alpha plus cos square beta plus cos square gamma, this is equal to 1. आता आपल्याला साइन स्क्वेअर मधला फॉर्म्युला पाहिजे. मग कॉस स्क्वेअरच्या ठिकाणी लिहून टाका 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. तसं कॉस स्क्वेअर बीटाच्या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा येणार प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर गॅमा, दिस इज इक्वल टू 1. मग हे किती होणार, 1 1 1, हे होणार 3. ते इकडे 3 घेऊया. त्यानंतर या तिघांना मी एकत्र घेतोय आणि त्यांच्यातून मायनस साइन कॉमन घेतोय. असे दिस इज इक्वल टू 1. तर फक्त हे 1 अलीकडे घ्या आणि ही पूर्ण ब्रॅकेट मधली टर्म पलीकडे पाठवा. म्हणजेच हे काय होईल, 3 मायनस 1, दिस इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा, हे असेल 3 मायनस 1, दॅट इज इक्वल टू 2. हा तुमचा इथं फर्स्ट पार्ट जो काय आहे तो व्हेरीफाय होईल. हा फर्स्ट रिझल्ट. आता सेकंड रिझल्ट मध्ये ह्या कॉस्टच्या टर्म्स आहेत सगळ्या आणि अँगल डबल आहे. मग मी याचं LHS लिहून घेतोय. LHS इक्वल टू कॉस 2 अल्फा
प्लस कॉस 2 बीटा प्लस कॉस 2 गॅमा. आता कॉसचा कॉस मधलाच फॉर्म्युला वापरायचा आहे. मग कॉस 2 अल्फा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर अल्फा मायनस 1 येणार. कॉस 2 बीटा साठी 2 कॉस स्क्वेअर बीटा मायनस 1 आणि कॉस 2 गॅमा साठी 2 कॉस स्क्वेअर गॅमा मायनस 1 हे असं येणार. मग ह्या कॉस स्क्वेअरच्या 3 टर्म्स आहेत, त्या तिन्ही मधून 2 कॉमन घेतोय. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा हे असं घेतोय आणि हे मायनस 1 मायनस 1 मायनस 1 त्याचं मिळून होणार -3. सो दिस इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आहे आपला, त्याचा आन्सर येणार 1 -3. 2 -3 येणार -1. दॅट इज इक्वल टू RHS. या पद्धतीनं हे पण व्हेरीफाय होईल.